वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण पाहणार आहोत पवित्र पोर्टल रिझल्ट 2026. मग आता हा रिझल्ट केव्हा लागणार आहे याची उत्सुकता जे काही अभियोग्यता धारक आहेत, ज्यांनी प्रेफरन्स लॉक केलेला आहे त्यांना सुद्धा आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आमच्यासारख्या युट्यूबर्सना आहे. तर मग आता ही लिस्ट केव्हा लागणार आहेत, सर्वांचे भाकीत वेगवेगळे सांगत आहे. आता एवढी घाई करून काय, आपण 1 वर्ष झाले एक्झाम दिलेली आहे, 1 वर्षानंतर जागा निघालेल्या आहेत, त्याच्यानंतर आपण प्रेफरन्स लॉक केलेले आहेत. प्रेफरन्स लॉक करायला आपल्याला प्रथमतः 6 दिवस दिले, नंतर मुदतवाढ दिली, असे 6 ते 16 तारखेपर्यंत 10 दिवस पर्यंत आपल्याला प्रेफरन्स लॉक करायला दिले. त्यामध्ये त्यांचं पोर्टल व्यवस्थित चालत नव्हतं. रात्री बेरात्री जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते प्रेफरन्स लॉक करण्याच्या तयारीत लागलेले होते. आणि त्याचबरोबर आता जे प्रेफरन्स लॉक झालेले आहेत 16 तारखेपासून, तर आजची आहे 25 म्हणजेच 25 तारीख आहे. तर अद्यापपर्यंत सुद्धा जे परीक्षा परिषद पुणे आहे किंवा पवित्र पोर्टलचे जे काही कार्यकारिणी आहे त्यांनी रिझल्ट लावलेला नाहीये. आणि प्रेफरन्स कुणाचा कुठे नंबर लागणार आहे याच्या प्रतीक्षेत सर्व जे अभियोग्यता धारक आहेत, ज्यांनी प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, ते सर्व त्याची उत्सुकतेने आणि नितांत गरजेने काय पाहत आहेत, वाट पाहत आहेत. परंतु आता सर्वांच्या सांगण्यावरून जवळपास आपण समथिंग पकडूया 3-4 दिवसात हे लिस्ट लागायला पाहिजे. नाहीतर आपण म्हणत आहे किंवा जे सप्टेंबर महिना आहे, सप्टेंबर महिन्यातली 5 तारीख शिक्षक दिनी हा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आपल्याला वर्तवता येते. परंतु आता या महिन्यामध्ये आपल्याला माहित आहे की या हप्त्यामध्ये किंवा या आठवड्यामध्ये सुट्ट्या भरपूर आहेत. त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये थोडेफार 2-3 दिवस आपल्याला मागे पुढे बघता येणार आहे. तर आता आपल्याला समथिंग माहित पडलं होतं की ज्यावेळेस आपण प्रेफरन्स लॉक केले त्यावेळेस आपल्या ज्या जागा होत्या समथिंग 30,200 किंवा 201 पर्यंत जागा आपल्याला पाहायला मिळाल्या. नंतर त्याच्यामध्ये वाढ झाली 970 जागांची आणि जवळपास त्यांच्यामध्ये 31,179 किंवा 89, सॉरी याच्यामध्ये काही आपण हे करू शकतो, म्हणजे समथिंग एवढ्या जागा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर आता ह्या जे वाढ झालेली जे काही जागा आहेत ह्याच्यामध्ये इतर बातम्यांमधून व MNP मध्ये ज्या काही NP आहेत त्यांच्या जागा वाढलेल्या आहेत, योग्यच आहे किंवा चांगलंच आहे. आणि आता सर्वांनी जे काही आपले प्रेफरन्स आहेत ते लॉक केलेले आहेत, कट ऑफ वर्तवलेले आहेत, व एवढा कट ऑफ लागेल तेवढा कट ऑफ लागेल. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कट ऑफ हा किती लागणार आहे हे कोणालाच अद्याप कळणार नाही. किती लागणार आहे, आपण किती भाकीत केले तर कट ऑफ हा झाकली मूठ 1.25 लाखाची याच्यामध्ये आपल्याला समजणार. ज्यावेळेस मूठ उघडेल त्यावेळेस सर्वांना समजेल. म्हणजेच मूठ उघडणे म्हणजेच काय, ज्यावेळेस रिझल्ट लागेल किंवा ते जो निकाल लागेल त्यावेळेस सर्वांना समजणार आहे. म्हणजे आपल्याला माहित नाही की याच्यामध्ये बीएडचे कॅन्डिडेट किती आहेत, बीएडचे कॅन्डिडेट किती आहेत आणि डीएड झालेले कॅन्डिडेट किती आहेत. त्याचबरोबर बीएड करिता जो टीईटी पेपर 2 किंवा CTET पेपर 2 यामधले पास कॅन्डिडेट किती आहेत, म्हणजेच PASS किंवा FAIL फेल कॅन्डिडेट किती आहेत. आता तुम्हाला माहित आहे बीएड झालेले जे कॅन्डिडेट आहेत ते 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12 प्रेफर करू शकतात. आणि त्यांना जर 6 ते 8 करिता जर लागायचं असेल, 6 ते 8 करिता लागायचं असेल तर हा TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 हा पास असणे अत्यावश्यक आहे. आता यामध्ये काय 9 ते 10 आणि 11 ते 12 करिता TET आणि CTET ची अट रद्द आहे. म्हणून याच्यामध्ये जे काही आपण पकडून घेऊया 9 ते 12 जे काही कॅन्डिडेट असणार आहे यांना काय असणार आहे, किंवा त्यांनी CTET नसली दिली तरी चालणार आहे आणि त्यांना ते कॅन्डिडेट भरपूरच असणार आहेत, कारण त्यांना TET आणि CTET किंवा चालणी परीक्षा नाही आहे. तर जे कॅन्डिडेट आहेत बीएडचे हे भरपूर कॅन्डिडेट असणार आहेत. आणि आता बीएडचे कॅन्डिडेटना किंवा त्याचबरोबर त्यांनी जर ग्रॅज्युएशन जर केलेलं असेल तर त्यांच्याकरिता TET म्हणजे 1 ते 5 करिता किंवा 6 ते 8 करिता, 6 ते 8 करिता म्हणजे 1 ते 5 करिता TET पेपर किंवा CTET पेपर 1 किंवा 2
पास असणे अत्यावश्यक आहे. हे जर टीईटी पेपर 1 जर पास असतील किंवा सीटीटी पेपर 5 पास असतील तर 1 ते 5 वरती ते लागू शकतात. आणि नंतर 6 ते 8 टीईटी किंवा सीटीटी पेपर 2 पास असतील तर ते 6 ते 8 वरती लागू शकतात विषय शिक्षक म्हणून. ज्यांचे दोन्ही पेपर पास आहेत असे सुद्धा कॅन्डिडेट याच्यामध्ये आहेत. आता प्रेफरन्स लॉक केले आहेत. प्रेफरन्स सर्वांना 100 प्रेफरन्स आहेत. 1 ते 5 पर्यंत सर्वांना सारखेच प्रेफरन्स आले नाही. 100 पेक्षा कमी आले, 80 आले किंवा 60 आले किंवा 40 आले. अशा प्रकारे त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांना प्रेफरन्स आले आणि त्यांनी ते प्रेफरन्स लॉक केलेले आहे. आणि त्याच्याच नंतर आपण पुढे जात असताना विथ इंटरव्ह्यू मध्ये 50 प्रेफरन्स आपल्याला लॉक करायचे होते. जवळपास कुणाला 1000 आले, कुणाला 500 आले, कुणाला 800 असे प्रेफरन्स आले. परंतु त्यामधून आपल्याला फक्त 50 संस्था चूज करायच्या होत्या आणि एका संस्थेवरती 3 कॅन्डिडेट ते पाठवणार आहेत आणि जवळपास एका कॅन्डिडेटला 3 संस्था ह्या अप्रूव्ह केलेल्या राहणार आहेत. आणि ज्यांना कमी मार्क्स असतील, आता ह्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था ज्यांनी लॉक केल्या असतील ते जातील आणि तिथे इंटरव्ह्यू देतील आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही लागणार. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं नाही बा किती तुम्हाला मार्क्स लागणार आहेत वगैरे वगैरे. जर याच्यामध्ये जर म्हटलं तर 1 ते 5 करिता समथिंग 10,000 ते 12,000 जागा आपण पकडू शकतो. 12,000 जागा किंवा 14,000 जागा इथं सांगतात. आता एवढ्या जर जागा आहेत तर एवढ्या जागावर जे काही मेरिट लिस्ट नुसार आहेत ते विद्यार्थी तिथं लागू शकतात आणि कॅटेगरी वाईज त्यांचा कट ऑफ पण तेवढा येऊ शकतो. जवळपास हा कट ऑफ जर म्हटलं तर 120 प्लस किंवा 115चे जे काही विद्यार्थी आहेत ते काही प्रमाणात होप ठेवू शकतात आणि ज्यांना समांतर आरक्षण लागू आहेत ते जवळपास 80 ते 90 मार्क्स पर्यंतचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा होप याच्यामध्ये ठेवू शकतात. आणि हे जे काही भरती आहे ही भरती खूप मोठी अशी भरती आहे आणि या भरतीतून जे कॅन्डिडेट्स आहेत ते भरपूर असे कॅन्डिडेट काहीच दिवसामध्ये शिक्षक झालेले आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. आणि माझी अशी आशा आहे की हे लवकरात लवकरच आपले जे काही मेरिट लिस्ट आहे ते लागणारच आहे आणि सर्व कॅन्डिडेट हे उद्याचे उज्ज्वल नागरिक घडवण्याचं काम करणार आहेत. तर अशाच प्रकारचे जे काही अपडेट होते ते अपडेट मी दिलेले आहे. आणि जे कॅन्डिडेटना सुद्धा काय आहे किंवा चिंता आहे किंवा लवकरात लवकर लागायला पाहिजे, एक ना एक दिवस हे लागणारच आहे. जास्त काळजी करू नका. आणि आम्हा युट्यूबर्सना हेच आहे की बुवा कॅन्डिडेटना हे ठेवणं म्हणजे तुम्हाला माहित आहे व्ह्यूज वगैरे येतात, परंतु तुम्ही इकडच्या तिकडच्या भाकड कथांना ऐकता. तुम्ही वेट अँड वॉच करा. लवकरात लवकर ही जी काही लिस्ट आहे किंवा निकाल आहे तो लवकरात लवकर आपल्या पोर्टलला लागणार आहे. अधिक माहिती करता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.